मतदान करावं म्हणून लाडक्या बहिणींना पैसे दिलेले आहेत. आता त्यांचं काम संपलंय म्हणून 80 लाख बहिणींना अपात्र केलं. खासदार संजय राऊत यांची सरकारवर टीका. आता अपात्र लाडक्या बहिणींना पैसे परत करावे लागणार असल्याचंही राऊतांचं मत. 80 लाख लाडक्या बहिणींना अपात्र ठरवणं म्हणजे गरज सरो वैद्य मरो. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांची टीका. उद्या आणखी काही लाख लाडक्या बहिणींना अपात्र ठरवतील. लाडक्या बहिणींना वगळणं हे मोठ्या आर्थिक संकटाचं द्योतक असल्याचा जयंत पाटील यांचा दावा. लबाड सरकारने 81 लाख लाडक्या बहिणींची नावं योजनेमधून उडवली. केवायसी केवळ बहाणा असल्याची आमदार रोहित पवार यांची टीका. लाभार्थी लाडक्या बहिणींची नावं टप्प्याटप्प्यानं उडवून योजना बंद करणं हाच डाव असल्याचा रोहित पवार यांचा आरोप. लाडक्या बहिणी केवळ केवायसीमुळे अपात्र नाहीत. काहींच्या नावावरती गाडी तर काहींचं उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे. अपात्र लाडक्या बहिणींवरती मंत्री अदिती तटकरे यांची प्रतिक्रिया. 21 जून रोजी होणारी नीट यूजीची परीक्षा नियोजित पद्धतीने होणार आहे. परीक्षा संगणकावर आधारित पद्धतीनं घेण्याच्या मागणीवरती सर्वोच्च न्यायालयाचा तातडीनं आदेश देण्यासाठी नकार. नीटच्या पेपरफुटीच्या प्रकरणामधील आरोपी पी.व्ही. कुलकर्णीच्या बीडमधल्या शाहूनगर भागातील 4 मजली इमारतीच्या अनधिकृत बांधकामावरती अखेर हातोडा. पालिकेच्या नोटिशीच्या नंतर मुदत संपताच संबंधित ठेकेदाराकडूनच हे बांधकाम पाडण्याची कारवाई सुरू. नीटच्या पेपरफुटीचं प्रकरण आरोपी मनीषा हवालदार, मनोज शिरुरे आणि तेजस शहा या 3 जणांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. तिघांचीही सीबीआय कोठडी आज संपल्यामुळे तिन्ही आरोपींची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी. बुलढाण्यामध्ये काँग्रेसचा आसूड मोर्चा. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वामध्ये बुलढाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा. नीट पेपरफुटीचं प्रकरण, वाढती महागाई या सगळ्याच्या विरोधात निदर्शनं करण्यात आली. शिवाजी कोण होता या मूळ पुस्तकाच्या मजकुरामध्ये फेरबदल केल्याचा पानसरे कुटुंबीय आणि मूळ प्रकाशक प्रशांत आंबींचा आरोप. नवीन प्रकाशकाने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकामध्ये छत्रपती शिवरायांबाबत खोडसाळ मजकूर छापल्याचा दावा. मजकुराची पुन्हा एकदा तपासणी करण्याची मागणी. प्रकाशकाला कायदेशीर नोटीसही पाठवली जाणार. 4 राज्यांमधल्या 9 दहशतवाद्यांच्या अटकेनंतर तपासामध्ये नवी माहिती समोर आली आहे. दहशतवादी वांद्र्यामधल्या अतिक्रमण केलेलं धार्मिक स्थळ पाडल्याचा बदला घेण्याच्या तयारीत होते. दिल्ली पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये धक्कादायक बाब समोर. दिल्लीमधील शिक्षण मंत्रालयाच्या 2ऱ्या मजल्यावरती भीषण आग लागली. अग्निशमन दलाकडून आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न. विकास मार्ग इथल्या शिक्षण मंत्रालयाच्या कार्यालयामध्ये सीबीएसईचं कार्यालय आहे. दिल्लीमधल्या शिक्षण मंत्रालयाच्या कार्यालयाला आग लागली की ही आग लावली गेली हे समोर यायला हवं. त्यामुळे केंद्र सरकारनं तात्काळ या प्रकरणाची गंभीरपणे दखल घेऊन धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांची मागणी. मुंबईच्या वर्सोवा पोलीस ठाण्याची वीज खंडित झाली आहे. एसीच्या अतिवापरामुळे मीटरला आग लागली. वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे दैनंदिन कामकाज सध्या ठप्प पडलंय. अकोल्यामधल्या अनेक वर्षांपासून रेल्वेच्या जमिनीवरच अतिक्रमण हटवलं. पोलीस बंदोबस्तामध्ये अतिक्रमण हटाव मोहीम. अकोटफेल आणि तारफेल या भागामध्ये रेल्वेच्या मालकीच्या जमिनीवरती गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणावरती अतिक्रमण करण्यात आलं होतं. वाशिम जिल्ह्यामधल्या कामटवाडा या गावाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याची चाळण झाली आहे. मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहन चालक आणि ग्रामस्थांना मोठा त्रास होतोय. रस्त्यावरचा डांबर उखडून गेलाय. वाहन चालकांकडून जीव मुठीत धरून प्रवास सध्या होतो आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये बापाकडून 5 वर्षाच्या चिमुकल्यावरती लैंगिक छळ. घडलेला प्रकार आईला सांगितल्यास गच्चीवरून फेकून देण्याची धमकी. आईच्या तक्रारीनंतर नराधम बापाच्या विरोधात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल. धुळ्यामध्ये माजी कृषी सभापतीसह ग्रामस्थ सामूहिक आत्मदहन करणार. उडाणे आणि गोताने गावालगत असलेल्या एक्सप्रेस कॅनलच्या संरक्षक भिंतीची दुरुस्ती. रस्ता आणि पूल बांधकामाच्या संदर्भात अनेकदा प्रशासनाला सांगूनही दखल घेतली जात नाहीये. त्यामुळे ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे. व्हॉट्सअपवरती ब्लॉक केल्याच्या रागामधून तरुणाने विवाहित प्रेयसीची हत्या केली आहे. गिफ्ट देण्याच्या बहाण्यानं डोळ्यावरती पट्टी बांधून धारदार शस्त्रानं गळा चिरलाय. राजेश वट्टे असं या आरोपीचं नाव आहे. चंद्रपूरमधल्या धोपटाळा गावामधली ही घटना आहे. कल्याण पश्चिम इथल्या पारनाका परिसरामध्ये आंतरजातीय विवाहाच्या रागामधून बापानं मुलीची हत्या केली आहे. 3 दिवसांच्या नंतर वडिलांना अटक करण्यात आली. लग्नानंतर माहेरी आल्यावर धारदार शस्त्रानं मुलीची हत्या करण्यात आली.
केरळमध्ये मान्सूनचं आगमन. येत्या काही दिवसांमध्ये मान्सून भारताच्या इतर भागांमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. उष्णतेच्या लाटेपासून नागरिकांना दिलासा मिळेल. पुढील 2 महिने खोल समुद्रामधली मासेमारी बंद राहणार आहे. कोकण किनारपट्टीमधल्या बोटी बंदरामध्ये विसावल्या. तन्मय दाते यांनी टिपलेली ही खास ड्रोनची दृश्य समोर आली आहेत. नारळी पौर्णिमेपासून पुन्हा एकदा मासेमारीला सुरुवात होणार आहे. आजपासून 61 दिवसांसाठी समुद्रामधली मासेमारी बंद. मच्छीमारांनी आपल्या नौका सुरक्षित ठिकाणी ठेवल्या. सागरी मत्स्य संपत्तीचं प्रजननाच्या काळामध्ये संवर्धन आणि खवळलेल्या समुद्रामुळे होणारे अपघात हे टाळण्याच्या उद्देशानं मासेमारी बंद आहे. 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरामध्ये वाढ झाली आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडर 42 ते 53 रुपयांनी महागला. दिल्लीमध्ये 3113, कोलकात्यामध्ये 3255 रुपयांचा नवीन दर लागू. 5 किलो वजनांचा सिलेंडर देखील 11 रुपयांनी महाग झालाय. इंधनाच्या दरवाढीमुळे धुळ्यामध्ये रिक्षा चालकाकडून भाडेवाढ. 10 ते 20 रुपयांनी भाडेवाढ केल्याची माहिती. भाडेवाढीमुळे सर्वसामान्यांना फटका बसतोय. गडचिरोलीच्या गांधीनगरमध्ये डिझेलची अवैध साठेबाजी. 1599 लिटर सिलेंडरसह ट्रॅक्टर देखील जप्त करण्यात आले. साठेबाजी करणाऱ्यांवरती आष्टी पोलिसांची मोठी कारवाई. धाराशिव जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा डिझेलची टंचाई. डिझेल शिल्लक नसल्याचे पेट्रोल पंपावरती बोर्ड लावण्यात आलेत. पेरणीच्या तोंडावरती डिझेलची टंचाई निर्माण झाल्यामुळे शेतीची कामं खोळंबली, तर ग्रामीण वाहतूक व्यवस्थेला डिझेलच्या टंचाईचा फटका बसलाय. पाहुयात पुढची बातमी आहे पुण्यातली. पुण्याची आरोही देशपांडे जेईई ॲडव्हान्समध्ये मुलींमध्ये देशात अव्वल ठरली आहे. आरोहीला 360 पैकी 280 गुण मिळाले. 77वी ऑल इंडिया रँक आलेली आहे. आरोही कोटामध्ये 4 वर्षांपासून जेईईची तयारी करत होती. बीएडच्या परीक्षेसाठी आलेले विद्यार्थी नाल्यामध्ये पडले आहेत. उत्तर प्रदेशच्या कानपूर इथली ही धक्कादायक घटना आहे. नाल्यावरचा स्लॅब कोसळला आणि 15 ते 20 विद्यार्थी थेट नाल्यामध्ये कोसळले. यापैकी 12 जण जखमी झालेले आहेत. राजस्थानच्या जैसलमेरमध्ये वाळूचं प्रचंड मोठं वादळ आलेलं दिसतंय. राजस्थानच्या श्रीगंगानगर, बिकानेर, चुरू, हनुमानगड आणि सीकर या सगळ्या ठिकाणी हे वादळ आलेलं आहे आणि आज वादळी वाऱ्यासह पावसाचा देखील इशारा देण्यात आला. चीनच्या ईशान्येकडच्या हार्बिन शहराला भीषण वादळाचा तडाखा. दिवसाढवळ्या शहरामध्ये अंधाराचं साम्राज्य. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक झाडं देखील उन्मळून पडली आहेत. काही भागामधला विजेचा पुरवठा खंडित झालाय. म्यानमारच्या शान राज्यामधल्या नामखाम या ठिकाणी दारुगोळ्याच्या गोदामामध्ये स्फोट झाला. यामध्ये तब्बल 50 जणांचा मृत्यू झालाय, तर 60 पेक्षा अधिक जण जखमी झालेले आहेत. शान राज्य हा गृहयुद्धाने प्रभावित असणारा प्रदेश आहे. म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष हे भारताच्या दौऱ्यावरती आहेत आणि त्या दरम्यान ही घटना घडली. गुगलकडून अमेरिकेमध्ये 3,20,00,000 डास सोडण्याची योजना. डासांमुळे पसरणाऱ्या आजारांना रोखण्यासाठी अनुवंशिकरित्या तयार केलेले डास सोडण्याचं नियोजन. डासांच्या प्रजनन दरामध्ये घट करण्यासाठी नवा उपक्रम राबवण्याची तयारी, मात्र अंतिम मंजुरी बाकी. मेस्सीच्या भारताच्या दौऱ्याच्या वेळेला उभारलेला कोलकात्यामधील 70 फूट उंच पुतळा हटवला. मेस्सीच्या पुतळ्यामध्ये काही त्रुटी आढळल्याची माहिती आहे. वादळानं हल्ल्याच्या नंतर सुरक्षेच्या कारणासह हा पुतळा हटवण्याचा निर्णय. इस्रायलचा लेबनॉनवरती मोठा हल्ला. इस्रायली हवाई हल्ल्यामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला. या मृतांमध्ये 3 महिलांचा समावेश आहे, तर 20 जण जखमी झालेले आहेत. इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेश्कियन यांचा राजीनामा. सर्वोच्च नेते परस्पर निर्णय घेत असल्याचा मसूद यांचा आरोप आहे, तर IRGCनं देश ताब्यात ठेवल्याचा देखील मसूद यांचा आरोप आहे. निर्णयाच्या प्रक्रियेमध्ये भाग घेता येत नसेल तर सरकार चालवणं कठीण होत असल्याचं मत देखील मसूद यांनी व्यक्त केलं. आणि इराणनं हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये लष्करी सामर्थ्य वाढवलं. हॉर्मुझ जवळची क्षेपणास्त्र केंद्र त्यांनी कार्यान्वित केलेली आहेत. आधुनिक एअर डिफेन्स सिस्टीमही तैनात करण्यात आली. लष्कराला ताबडतोब निर्णय घेण्याचे अधिकार बहाल, तर अमेरिकेचे काही ड्रोन हल्ले परतवल्याचा इराणचा दावा.